जमा कर झालं ना वर्ष करून जाते फोटो निघला पाहिजे आता नुसतं सावरत रामनसा आपण वडकी खैरीले कोणतं सेंटर आपलो समाज उद्धार महत्वाची तर आपल्या आईवाळेला आपलं घर पाणी करायचं नाही तर दुश्मन कालर आपण अर्जळी नमस्कार, मी नामदेव थोराज यादव, मुक्काम पोस्ट वनवली, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी आहे. मी 2012-13 मध्ये
क्रॉप लोन म्हणून सोसायटीमार्फत कर्ज उचलला 2.25 लाख. 2.25 लाखाचे आता जवळपास 7 लाख रुपये झाले. आणि सततच्या नापिकीमुळे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज वाढत गेला. आणि आता आम्हाला वारंवार नोटिसा येत आहे, जप्ती नोटिसा. आम्ही काय करावं काय नाही. आम्ही कर्ज काढला, परंतु आम्ही काय मटका जुवा खेळण्यासाठी नाही काढला होता. आम्ही शेतीतून काहीतरी उद्योग करावा म्हणून काढला. परंतु सरकारच्या आडमुठी धोरणामुळे आम्हाला आता नाईलाज असं आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 2,17,000 शेतकरी आहेत आणि 594 ग्राविका संस्था आहेत ज्यांच्यामार्फत आपण कर्ज वाटप करतो. सध्या 2,17,000 शेतकऱ्यांपैकी जवळपास 1,30,000 शेतकरी हे थकीत कर्जदार सभासद आहेत आणि उर्वरित 80,000 सभासदांना जवळपास आपण मागच्या वर्षी 572 कोटी कर्ज वाटप केलेलं आहे. या 572 कोटी कर्ज वाटपापैकी आता जवळपास 60 कोटीचं कर्ज वसूल झालेलं आहे सध्या. आणि हा मार्च महिना आहे, ज्या मार्च महिन्यामध्ये साधारण आमची यावेळेस अपेक्षा आहे की 100% कर्ज वसूल होईल, म्हणजे जवळपास 572 कोटी कर्ज वसूल होईल. आणि या 572 कोटी वसूल झाल्यानंतर ज्या सभासदांनी कर्ज भरलं त्यांना पुढील वर्षी 100% कर्ज वाटप व नवीन दराने जे काही दर ठरतील आता त्या दराने वाटप करण्यात येईल अशी मी निश्चितपणे हमी देतो. नाही, कर्ज थकीत झालं, मग ते शेती कर्ज असो किंवा बिगर शेती कर्ज असो, कर्ज थकीत झाल्यानंतर सर्वसाधारणपणे आपण पहिले संपर्क साधून 1 वर्षाचं थकीत असेल तर आपण त्याची संपर्क साधून त्याला नोटिसेस देऊन त्याला वेळ देऊन आपण त्याला कर्ज भरण्याकरता प्रवृत्त करत असतो. पण साधारणपणे 2-3 वर्षाचं जर कर्ज थकीत झालं असेल तर मग आपण त्याला एक तर RRC केस करतो त्याची सहकारी विभागाकडे, किंवा मग जर बिगर शेती कर्ज असेल तर सरफेसी कायद्याअंतर्गत आपण वसुली करतो. कारण बँकेचा कृती कार्यक्रम नाबार्डनी तयार करायला सांगितलेला आहे आणि या कृती कार्यक्रमामध्ये थकीत कर्ज वसुलीचं लक्षांक बँकेला दिलेलं आहे. हे लक्षांक पूर्ण करण्याकरता ज्या कायद्यानुसार आपल्याला कार्यवाही करायची असेल मग कदाचित सहकार न्यायालयात जावं लागेल, कदाचित सरफेसीमध्ये करावं लागेल, किंवा RRC जी महाराष्ट्र सहकारी कायद्यानुसार करावं लागेल ती कार्यवाही बँकेमार्फत करण्यात येत आहे आणि अशा प्रकारच्या नोटिसेस संबंधितांना पाठवण्यात येत आहेत. मुळात ज्या नोटिसेस बजावण्यात आलेल्या आहेत त्या नोटिसेसचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने आणि स्पष्टपणे लक्षात येईल की ही काही शेती तारण ठेवून कर्ज घेतलं गेलेलं नाही आहे. ही शेती शेतीवरचं कर्ज नसून हे पीक कर्ज आहे, क्रॉप लोन आहे. आणि क्रॉप लोनचा अर्थ असा आहे की पीक निर्माण करायसाठी, पीक उपजवासाठी हे लोन बँकेने दिलेलं आहे आणि याच्यासाठी कुठलीही शेती मॉर्गेज केलं गेलेली नाही. त्याच्यामुळे सांकेतिक ताबा जो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टच्या सेक्शन 107 अंतर्गत DDRच्या आदेशाने जे काही नोटीस मध्यवर्ती बँकेने बजावलेली आहे ही नोटीस मुळात बेकायदेशीर आहे. कारण अशा प्रकारचा सांकेतिक ताबा घेण्याचा अधिकार हा बँकेला नाही, कारण शेती मॉर्गेज नाही आहे. त्याच्यावर बोजा आहे, तो बोजा क्रॉप लोनचा आहे. जर सततची नापिकी होत असेल तर त्या नापिकीपासून शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा कसा करावा, आणि म्हणून त्यासाठी शासनाच्या वतीने पीक कर्जमाफीची योजना राबवली होती. आणि ही पीक कर्जमाफीच्या योजनेमध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आणि शासनाची आहे. ती न करता उलटपक्षी कर्जमाफीचा आलेला शासनाकडून आलेला पैसा हा दाबून द्यायचा आणि कर्ज जे आहे शेतकऱ्यांकडे ते तसंच तसंच शाबूत ठेवायचं आणि त्यामध्ये मग शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करायच्या. हे फार मोठं षडयंत्र आहे असं मला वाटते. कारण जे लोक या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून संचालक मंडळी बसलेली आहेत हे सर्व शेतकरी पुत्र आहेत, हे सर्व प्रस्थापित असलेले राजकारणी आहेत, सर्व पक्षातले राजकारणी याच्यामध्ये आहेत. आणि अशा प्रकारचा ज्या यवतमाळ जिल्ह्याचं नाव संपूर्ण देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आत्महत्याग्रस्त म्हणून कुप्रसिद्ध झालेलं आहे, अशा प्रकारच्या कृत्यामुळे आणि अशा प्रकारच्या कारवायामुळे परत आत्महत्या वाढतील ही गोष्ट खेदाने मला नमूद करावीशी वाटते आहे. माझं असं म्हणणं आहे की 50%च्या आत जर आणेवारी असेल तर दुष्काळ जाहीर होते आणि यवतमाळ जिल्ह्याची आणेवारी 48% असल्यामुळे या जिल्ह्यात शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे. आणि दुष्काळ जाहीर केल्यानंतर जर वसुली करत असेल तर हे निश्चितच चुकीचं आहे. आणि असं जर शेतकऱ्यांमागे जर तगादा लावत असेल आणि शेतकऱ्यांची जर हेतुपुरस्पर नाचक्की करत असेल, जसं मी मागेच पेपरला पाहिलं की शेतींचं हरास काढल्या जात आहे, त्याच्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे, हे चुकीचं आहे. असं झाल्यामुळे आपला जिल्हा हा शेतकरी जिल्हा आहे आणि आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे, तर निश्चितच हे कुठेतरी शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. तर असं जर झालं तर भविष्यात आत्महत्या वाढतील आणि तुम्ही जर पठाणी वसुली केली तर निश्चितच तुमचा धिक्कार करून शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.